का? तर अगस्ते बघा इथे ना शेंगदाण्याची चटणी वाटतोय, म्हणजे आम्हाला वाटायची. आणि इथं माझी ना चुलती बसलेली आहे, ती इथं वाटणार आहे, पण तिच्या अगोदरच अगस्ते येऊन बसलेलं आहे इथं शेंगदाण्याची मिरची वाटायला. तर बघा कसं कामकाज चाललेलं आहे त्याचं. दे अगस्ते, चला आई कधी चला आता. तर आहे ना इथं माझी आई ना इथं बघा शेंगदाण्याची मिरची वाटते. ती ना जास्त करून आहे ना पाट्यावरच वाटायचं असते आमचं, म्हणजे ही जास्त करून पाट्यावर वाटते. कारण कोणते पण नाही का मसाले असू काय असू चटणी वगैरे नाही का, पण पाट्यावरच्या मिरचीचा म्हणजे वेगळीच हे असते नाही का चव. तर बघूया आपण नाही का कशी टेस्ट येते. तर बघा किती म्हणजे बारीक बारीक असं नाही का वाटलेले पाट्यावरती. बोल ना नानी आजी. इथं ना मिरची घेतलेली नाही का आपल्याला, त्या मिरची घ्यायची आपल्याला. ही शेंगदाणा वाटलेलं आहे ना ते सगळं याच्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे. हे बघा एकदम शेंगदाणा. आणि आता आपल्याला ही मिरची वाटायची. हे बघा पण काही म्हणा पण पाट्यावरच ते वेगळंच चव, तर एकच नंबर. ही आपली कशी गावाकडची पद्धत नाही का. शक्यतो आता मिक्सरच्या जमान्यात आहे ना पाट्याचं कोणी जास्त यूज नाही करत, पण आमच्या घरी होतो यूज जास्त करून. घसरवती नाही का. तसं ही ना चटणी असो, शेंगदाण्याची चटणी म्हणजे कोणत्या पण चटणी असो ना एक नंबर होतात. लसणाची चटणी तर एकच नंबर होती तिच्या हातची. तर मी ना एकदा दाखवेलच तुम्हाला नाही का कशी वाटते ती. आत्ता ही शेंगदाण्याची चटणी आम्ही ट्राय करतोय नाही का, ट्राय म्हणजे करतोयच आहे आत्ता. आणि त्यामध्ये आता आपण शेंगदाणे टाकूया. सगळं दोन्ही पण आहे ना हे मिक्स करून घ्यायचे. याच्यामध्ये ना पूर्ण मिक्स केलेलं आहे जी मिरची आणि ती. आणि थोडंसं ना ती जरा अजून थोडासा एक घसरा देणार आहे नाही का, म्हणजे एकदम थोडीशी बारीक व्हायला. याच्यामध्ये बघा मीठ मिक्स करतोय आम्ही वरतून. म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगळी असती. तर आता ही पद्धत आम्ही म्हणजे हिची पद्धत वेगळी नाही का, पण तुम्ही खाल्ली ना चटणी तर तुम्हाला खरंच खूप आवडली. हे सगळं मिक्स करून घ्यायचं एकदम पूर्ण. जेवढं असेल ना तेवढं सगळं मिक्स चांगल्या प्रकारे करून घ्यायचं आपल्याला. भाकरी ऑलरेडी रेडी झालेली आहे. ही ज्वारीची भाकरी आहे आणि ही बघा बाजरीची. किती फरक आहे का नाही यामध्ये, दोन्हींमध्ये पण बघा किती फरक आहे. बघा ही सगळी चटणी आता तेलामध्ये आपण टाकलेली. पाट्यावरची चटणी म्हणल्यावर काही विषयच नाही ना. आपण चांगली बघा अशी हलवून वगैरे घ्यायची. चांगल्यापैकी हलवती माझी आई. आणि हे बघा चांगलं हलवलेलं आहे बघा एकदम खरपूस अशी चांगली. सगळी करून कशी मस्त अशी पसरवलेली एकदम भारी, एकदम मस्त अशी. थोडी नॉर्मल ना ब्राउनिश कलरची झालेली आहे, पण खरंच वास पण इतका भारी सुटलेला आहे. आता मोबाईल मधून तर काय वास नाही येणार, पण इथं मला येतोय स्पष्ट वास. तर खरंच खूप भारी झालेली अशी मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे. हे बघा आणि मस्त अशी आपण भाकरीमध्ये ही टाकतोय.